नमस्कार मंडळी, किचन क्वीन रोहिणीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत। चला तर मग आज आपण बनवूया पालक पनीर। यासाठी मी इथे 250 ग्राम पनीर घेतलेले आहे आणि एक छोटी जुडी पालकाची घेतलेली आहे। इथे मी पनीर आता मोठ्या मोठ्या पीसेस मध्ये कट करून घेते। पनीर कट करून झाले की आता आपण लगेच एका साइडला गरम पाणी करून त्याच्यामध्ये पालक शिजवून घेणार आहोत। आपल्याला इथे पालक खूप जास्त शिजवायचा नाही, फक्त 2 ते 3 मिनिटे आपण पालक शिजवून घेणार आहोत। जास्त वेळ पालक शिजवल्यानंतर पालकाचा रंग काळपट होतो। इथे पालक शिजून 2 मिनिटे झालेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि पालक लगेच फ्रीज मधल्या गार पाण्यात टाकून घेते। गार पाण्यात पालक टाकल्यामुळे आपला ग्रेव्हीचा रंग खूप छान हिरवागार राहतो। मी इथे पनीर आज तळणार नाहीये, फक्त गरम पाण्यात पनीर 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवत आहे। असे गरम पाण्यात 2 मिनिटे पनीर ठेवल्यामुळे पनीर खूप सॉफ्ट होते आणि ग्रेव्ही टाकल्यावरही पनीर रबरासारखे होत नाही। आता आपण शिजवलेला पालक आणि थोडी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घेऊन ग्रेव्ही तयार करून घेऊ। इथे पालकाची ग्रेव्ही तयार आहे। 2 टोमॅटोची प्युरीही करून घेतलेली आहे। 2 कांद्यांची मी इथे प्युरी करून घेतलेली आहे। कांदे व टमाटे कच्चेच होते। तुम्ही इथे बघू शकता 2 मिनिटांनंतर पनीर किती सॉफ्ट झालेले आहेत। आता मी इथे पनीर पाण्यातून डिश मध्ये काढून घेते। पनीर काढून झाले की लगेच आता आपण बाजूला फोडणी करू। मी इथे गॅसवर कढई तापवायला ठेवलेली आहे। त्याच्यात 2 ते 3 पळ्या तेल घालते, 1 चमचा जिरे, लगेच आपण तयार केलेली कांद्याची प्युरी घालू आणि तेल सुटेपर्यंत छान ती परतवून घेणार आहोत मीडियम गॅसवरती। तुम्ही इथे बघू शकता प्युरीला किती छान तेल सुटलेले आहे। आता आपण इथे 1 ते 1.5 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घेते, तीही छान मिक्स करून घेणार आहोत आणि लगेच टोमॅटोची तयार केलेली प्युरीही आपण इथे घालूया। आता मी इथे 5 मिनिटे मीडियम गॅसवरती छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेते आणि नंतर आपण पावडर मसाले घालू। 1 चमचा धना पावडर घालते, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला। किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही घरातला कुठलाही साठवणीचा मसाला 1 चमचा घालू शकता, पाव चमचा हळद आणि सगळे मसाले परत एकदा आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही लाल तिखट घालण्याऐवजी हिरवी मिरचीचाही इथे वापर करू शकता। हिरवी मिरची वापरत असाल तर पालकाची प्युरी करतानाच हिरवी मिरचीही वाटून घ्या। इथे आता आपल्या मसाल्यांनाही छानपैकी तेल सुटलेले आहे। आता मी 1 चमचा कसुरी मेथी घालून घेते। तयार केलेली पालकाची प्युरी घालून घेऊ आणि थोडे पाणी घालून छानपैकी ग्रेव्ही आपण 2 ते 3 मिनिटे मीडियम गॅसवरती शिजवून घेऊ। चवीनुसार मीठ घालू। 2 ते 3 मिनिटं ग्रेव्ही छान शिजल्यावर आपण त्यात पनीर घालू आणि पनीर घातल्यानंतर परत फक्त 2च मिनिटे आपण गॅस चालू ठेवणार आहोत। 2 मिनिटांनंतर गॅस लगेच बंद करा। इथे आपली पालक पनीर भाजी तयार आहे। आता आपण भाजीवरून टाकायला तडका तयार करून घेऊ। तडका पॅन मध्ये 1 चमचा बटर घालते, 10 ते 12 लसूण पाकळ्या मी खूप बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्याही बटर मध्ये घालू आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचाही तडका देऊ शकता। तुम्ही इथे बघू शकता भाजीला किती छान हिरवा रंग आलेला आहे। मी इथे खूप साध्या पद्धतीने पालक पनीर रेसिपी दाखवलेली आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।